सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत राज्यस्तरीय सक्षम नारी सन्मान 2026 या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आपण समाजामध्ये जगत असताना माणूस म्हणून जन्माला आलो, पण खऱ्या अर्थानं माणूस पण विसरलो। पण आपल्या अवतीभोवती समाजामध्ये अशी काही मंडळी जीवन जगत असतात जे स्वतः सक्षम बनवतात, स्वतः सक्षम बनतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात आणि माणूसपणाचा एक आदर्श समाज समोर ठेवत असतात। तर अशाच काही व्यक्तिमत्वांचा जीवनपट उलगडत असताना आज आपल्या या सखी मंचाच्या व्यासपीठावर आहेत सन्माननीय वंदना कांबळे वहिनी। तर वहिनी नमस्कार, आमच्या सक्षमच्या सखी मंचमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। तर मला प्रथम तुमचं अभिनंदन कौतुक करावंसं वाटतंय की या तुमच्यासारख्या एखाद्या वहिनीचा, माझ्या माऊलीचा या ठिकाणी सखी मंचाच्या वतीने या ठिकाणी सक्षम नारी म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे, सन्मान करण्यात आलेला आहे। तर हे जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? मला अतिशय आनंद होतो की मला मॅडमनी इथं पुरस्कार घेण्याची संधी मिळवली। मॅडममुळे मी आज पुढे या संधीला पुरस्कार घ्यायला गेले। मॅडम मला सहकार्य करतात आणि मॅडमच्यामुळं मी इथपर्यंत आलेले आहे आणि मॅडममुळे मी पुरस्कार घ्यायला येत आहे। बरोबर, तुम्हाला आनंद झालेला की मॅडममुळे मॅडम आहेतच तशा आणि म्हणूनच त्या मला कुठल्याही गोष्टीत मॅडम पण सहकार्य करतात ना, सहकार्य करतात। बरं, तुम्ही सध्या काय करता? असू दे मॅडम काय मदतीला असतात, मदत करतात मला। काय करता तुम्ही सध्या? आता काय करता? मी घरी असते आणि कामाला पण जाते। तुम्हाला कामाला का जावं लागतं बाहेर? म्हणजे काय? मिस्टर माझे काय बघत नाहीत, आम्हाला पैसे वगैरे देत घरी का आणत नाही? मग घरी कोण कोण असतंय? मी आणि माझा मुलगा दोघे जण असतात। मग तुमचा पोट पाण्याचा चालवण्यासाठी तुम्हाला कामाला जाऊन। बरोबर, मग आणि अशा प्रकारे तुम्ही कष्ट करून जगणाऱ्या महिलेला एका माऊलीला या ठिकाणी सन्मान देत असताना जो पुरस्कार दिलेला देखील आम्हाला देखील सक्षमच्या वतीने या ठिकाणी सक्षमचा आम्हाला अभिमान वाटतोय। तर हा जो तुमचा प्रवास आहे, आता तुम्ही जे तुम्हाला मिस्टर तुमची मदत करत नाही, तो त्यांचा शेवटी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। प्रत्येकाचं जीवन स्वतंत्र असतं, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही जगत असताना तुम्हाला अडचणी बऱ्याच येत असतील की? हो, बऱ्याच अडचणी। काय नेमकं काय एखादी अडचण काय सांगू शकतो किंवा काय काय अडचणी असते? त्याचं आता घरी काय नसते किंवा खायला अन्न नसते वगैरे, किंवा भाड्याच्या घरात राहते, भाडं द्यायला पैसे नसतात, असं अडचणी खूप येतात। म्हणजे घर भाडं देण्यापासून ते रोजचं पोट पाण्याचा प्रश्न, रोज काम करावं लागतं। रोज कामाला काम एखाद्याच नसलं, काम जर एखाद्याच नसलं तर मग मला पोटाला खायला अन्न नसतं ना आम्हाला। बरोबर, म्हणजे रोज वडापाव खाऊन एका दिवस काढतो ना जेवायला नसतं। अशी परिस्थिती म्हणजे अशी समाजामध्ये लोक आहेत। मग आता सक्षम बद्दल आता हे तुमचा प्रवास एक वेगळा आहे आणि सक्षमचा हे जे फाउंडेशनचं काम चालू आहे, तुम्ही नेमकं कसं का जोडला? सक्षम बद्दल कसं का तिथं आलं? मॅडमची आणि माझी ओळख झाली एकदा। मॅडम म्हटल्या सक्षम सखीमध्ये सभासद होता का? मी म्हटलं होते, म्हटलं मला तर आवडतेच, म्हटलं मी पैसे काय असतील ते भरते आणि मी सभासद होते म्हटलं। बरोबर, मला या पुढाकार घ्यायला आवडते म्हटलं असं। बरोबर, आणि मला ते पाहिजेच होतं म्हटलं की महिलांच्यात असं जरा म्हणजे घरातलं पण डोक्यातलं टेन्शन जरा निघून जाते आणि मॅडमच्या जरा संपर्कात आल्यावर तुम्ही आणि जरा पुढे जाईल ना। बरोबर आहे, मग मला पुढे जायचंच आहे म्हटलं, याच्यासाठी मी काय पण कर म्हटलं, पण मला जायचं आहे पुढं, मला काय पण काम करायला आवडेल। काय काम नसतं, प्रेरणाच आपल्याला येणं महत्वाचं, कसं येणं महत्वाचं आणि कसं हे पुढे जायचं ते पण आहे ना। मॅडममुळे तर पुढे वाटता निघाला नाही। बरोबर आहे। मग घरात बसून जर बसले असते तर मग मला मी या कार्यक्रमात पुढे आलेच नसते, कुठल्या कार्यक्रम मला कधी माहिती पण झालं नसतं आणि काहीच नसतं नाही। बरोबर, मग काय आता तुम्ही बरेच म्हणला की असं झालं तसं झालं, काय दिले असं वाटते? सक्षमने काय दिले असं वाटतं? काय ताईने काय दिले तुम्हाला? म्हणजे मॅडम कुठल्या पण अडचणीत सहकार्य करतात ना। म्हणजे वैयक्तिक एखादी अडचण आली तर सहकार्य करतात, मदत करतात मॅडम। एकदा माझ्या मिस्टरांनी मला मारलेलं तेव्हा मी मॅडमने फोन केला असं मारून करायला श्राद्ध द्यायला, तर मॅडमने लगेच पोलीस स्टेशनला फोन केला, लगेच गाडीला पाठवून दिली। म्हणजे वैयक्तिक अडचण आली तर मॅडमांना फोन केला? हो, मॅडम 10 वाजता फोन केला, मॅडमने लगेच गाडी पाठवली पोलीस 10 मिनिटात येते पोलीस गाडी करून। मग ते पोलीस स्टेशनमधून आमची कोर्टात केस गेली, तरी सुद्धा मिस्टर आमचे ऐकत नाहीत, काही कबूल पण होत नाहीत, लग्न केलेलं आणि आम्हाला काही बघत नाही का। बरोबर,
तर तुमचा असा तर्क आहे की त्याने तुम्हाला पूर्ण दुर्लक्ष केलंय हो, तुमच्या पूर्ण दुर्लक्ष लक्ष मी केलंय. रजिस्टर केलंय ना लग्न बाळगून. बरोबर. त्यामुळे तुमच्यावर दुर्लक्ष आहे. आणि आमच्यासोबत असं करतं, आम्हाला काही बघत नाही काय पहिल्यापासून असं करत आले. मीच म्हटलं जाऊ दे तिकडे, आता नाही नंतर सुधरतील, नंतर सुधरतील, पोराकडे बघून तरी सुधरतील ना. बरोबर. पण काही नाही, फरक नाही, काय फरक पडतो? काही फरक नाही. मग त्यामुळे आता काही विषय मी सोडून दिले त्यांचा. आपलं जगणं हा, आपण आपलं जगणं आपणच मिळवायचं, आपणच पोराला सांभाळायचं आणि आपणच जगणार. ते जगायचं. सक्षम मध्ये आल्यानंतर तुम्हाला ही प्रेरणा काय आता वेगळी काय प्रेरणा आता मिळाली सक्षम मध्ये? आता तुम्ही स्वतंत्र आता आहेतच, हो, बरोबर? मग मॅडम पण म्हटलं तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या नादी लागू नका. बरोबर. तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा, तुमचं तुम्ही काम करा, मिळवून खावा ना. आणि तिला जाऊ दे कुठे जायचं तिकडे. बरोबर. त्याचा विचार करत राहिला तर आपलं जीवन असं हा, संपून जाईल. होय. तेच मॅडम म्हटलं त्याचा विचार तुम्ही अजिबात करू नका म्हटलं. तुमचं तुम्ही स्वतः राहा आणि स्वतः मिळवून खायचं बघा. बरोबर. मुलाला पण सांगा. मग मुलग्याला काय बनवायचं स्वप्न आहे तुमचं? मुलग्याला चांगलं शिक्षण द्यायचं, त्याला चांगली सर्व्हिस लागली पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि स्वतःचं घर वगैरे, स्वतःची गाडी घेतली पाहिजे, त्याची त्याला प्रॉपर्टी त्याने तयार केली पाहिजे स्वतः. का तर बाप असा आहे, त्यामुळे मुलानं पुढे गेलं पाहिजे. बरोबर. मग तुमच्यासारख्या अशा महिला बऱ्याच असतात तर सगळ्यांच्या समोर, आता जसं तुमचा प्रवास या कॅमेऱ्याच्या समोर आलाय तसा सगळ्याच समाजातला महिलांचा प्रवास काय सगळ्यांच्या समोर येत नाही. पण अशा प्रकारच्या बऱ्याच महिला असतात ज्यांच्याकडे त्यांच्या पतींचं दुर्लक्ष असतं किंवा कोणाचा सपोर्ट मिळत नाही. अशा महिलांना तुम्ही या माध्यमातून काय सांगाल? मी त्यांना सांगणार स्वतः आपण कष्ट करायचं, मिळवायचं आणि आपल्या मुलाला जगायचं ना. बरोबर आहे. त्या नवऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही ना. बरोबर. स्वतः कष्ट करायचं आणि स्वतः मोठं नवरा व्हायचं. नाहीच म्हणून समजायचं आणि आपण पुढे चालत राहायचं. बरोबर. लक्ष द्यायचंच नाही, स्वतः कष्ट करायचं, कामाला जायचं, काय पण काम करायचं. बरोबर आहे. देवाला हात पाय दिलेले आहेत. हात पाय दिले तर आपण काय पण काम करायचं. बरोबर. हाजरी दिवसाची किती पण पडू दे, आपण काय ना काहीतरी काम करत करायचं आणि मिळवून खायचं ना. तर मंडळी, इतर प्रवासाच्या बाबतीत आपण बघितलं तर हा प्रवास आपल्या सगळ्यांच्या समोर येणार हा वेगळा होता. कारण पती असताना देखील त्यांची मदत मिळत नाही आहे. काही त्याची कारणं वेगवेगळी असतात. ते प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, वैयक्तिक कारण आहे. पण या वंदनाताई जीवन जगत असताना त्याचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा आता हरवलेला आहे. आणि तरी तो पाठिंबा हरवलेला असताना तो पाठिंबा न शोधता त्यांनी स्वतः कसं स्वतःला सक्षम होता येईल यासाठी त्या धडपडत आहेत. आणि सक्षमच्या माध्यमातून आल्यानंतर त्यांना आणखी एक वेगळा सपोर्ट मिळाला आहे. आमच्या सुजाता यांनी देखील सपोर्ट मिळाला आहे. त्यांना वेगळी प्रेरणा मिळाली आहे. आणि हीच प्रेरणा घेऊन ते आपल्या मुलग्याला भविष्यामध्ये काहीतरी मोठं स्वप्न पाहण्याचं या ठिकाणी स्वप्न पाहत आहेत. नक्कीच या स्वप्नांना त्यांना बळ येईल अशी आम्ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी आलात, आपल्या भावना व्यक्त केलात. आम्हाला तुमचं मन दुखवायचं नव्हतं, पण असं म्हणतात की मन मोकळं केल्यानंतर थोडंसं बोलल्यानंतर मन मोकळं होतं. आणि ते मन तुम्ही मोकळं केल्यावर आमच्या समोर या ठिकाणी आपण आलात. मॅडम म्हणतात ना, पैसे जरी नसले तर राहू दे, तुम्ही नंतर द्या, आपण त्यात सहभागी व्हा. या ठिकाणी या वंदनाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांच्या प्रवासाला देखील पुढची आयुष्य देखील आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. या ठिकाणी आपण आलात. आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीने, सखी मंचच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.